प्रेज लॉट सलाम. मी तुम्हाला माझी एक साक्ष सांगणार आहे. मी देवाचा कसा अनुभव घेतला. मित्रांनो, मला असं वाटतं की देव एक अनुभव आहे. जर देवाचा अनुभव माझ्या जीवनात नाही तर मी काल्पनिक आहे. मग जसं जग करते तसंच मी वागत आहे किंवा तसंच मी त्यालाच मी देव म्हणत आहे. देव एक अनुभव आहे, एक त्याचा स्पर्श आहे, त्याची एक जाणीव आहे. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, एक अनुभव आहे. देव म्हणतो की तू माझा अनुभव घेऊन पहा, मी किती चांगला आहे. देव फार चांगला आहे आणि तो फार दयाळू आणि कृपाळू आहे. म्हणून माझा एक अनुभव मी सांगतो थोडक्यामध्ये मित्रांनो. मी फार वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत होतो. माझ्या लग्नाच्या अगोदर मी शॉर्टकट न सांगणार तुम्हाला साक्ष. खूप वाईट असं जीवन जगत होतो. दारू, गांजा, चरस अशा गोष्टी करायचो. भांडणं, मारामाऱ्या, शिवायगाळी, दादागिरी, खूप अशा वाईट परिस्थितीत मी जीवन जगत होतो मित्रांनो. गावात बी राहत होतो आमच्या त्याच्या तर गावामध्येही माझं नाव फार खराब होतं. तर मला लोक एक वाईट मुलगा म्हणून माझ्याकडे बघत होते. 2011 पर्यंत मी असं जीवन जगलो आणि 2011 मध्ये प्रियांनो, त्या वाईट परिस्थितीत माझं लग्न झालं आणि लग्न केल्यानंतरही मायापाला वाटलं की मी चांगला वागन, चांगला राहीन, काम करीन, चांगलं जीवन असं जगल. पण असं काही मी चांगलं जीवन लग्नही करून दिलं आई-वडिलांनी, तरीही मी तसं जीवन काही जगलो नाही. चांगलं जीवन माझ्या जीवनामध्ये आलंच नाही. बायको झाली, बायको संगही तसंच मी जीवन जगलो. त्याच्या आई-वडिलांसंग तसं जीवन जगलो. तर खूप अशी वाईट मारामाऱ्या करायचो, भांडणं करायचो, शिव्यागाळी करायचो आणि अशा गोष्टी जीवनामध्ये होत गेल्या. तर प्रियांनो, माझी बायकोने असं तिनं ठरवलं की तुकार लोकांसंग जीवन जगायचं. तर तिला वाटायचं की मला चांगला होईल आणि खरोखरच तिची ती मेहनत इथपर्यंत जाणं, माझ्यासाठी प्रार्थना करणं बायकोनी केली आणि ती तिची देवाने प्रार्थना ऐकली. आणि एक दिवस मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माहिती आहे का, तर आम्ही गेलो की चला एक ख्रिश्चन बाई आहे, ते ख्रिश्चन देव येशू आहे आणि काहीतरी तिथं घडत आहे. मग आपण ते पाहायला जाऊ, एक मजा घ्यायला जाऊ. ते सगळं खोटे असं मला वाटत होतं. आणि आमचे मित्र आहे ना, आम्ही सगळं आम्ही गांजा पिणारे लोक, दारू पिणारे लोक, आम्हाला असं वाटायचं की सगळं लबाड आहे, काय खरंय. असं आम्ही म्हणून गेलतो. आम्ही मग ती परीक्षा पाहण्यासाठी गेलो आणि मी जरा लय टुकार होतो आणि धाडशी बेले होतो असं. तर मला त्या बाकीच्या मित्रांनी मला भरीवर घातलं की तू जा आणि तिथं काय घडतंय बघत. सारे खोटं आहे, कशाचे लोक पडतात किंवा कशाचे लोक बरे होतात किंवा चांगले होतात. त्या ठिकाणी खूप असे लोक आशीर्वादित व्हायचे, दुखणे आजार लोकांचे बरे व्हायचे. अशा लोकांच्या गाव आहेत त्या आम्ही ऐकल्या होत्या आणि आम्ही तिथे जायचो बी. मग त्या ठिकाणी आमच्या गावातूनही भरपूर असे ख्रिश्चन लोक, देवाला मानणारे लोक ठिकाणी जायचे होते ते.